तर नक्कीच मागच्या सामन्यातल्या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मनोज आपण यायचा आहे. नक्कीच मनोजला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जो आहे तो राजेश सरांच्या हस्ते मात्र दिला जाईल. इथून आपण जर पाहिलं तर आजच्या दिवसाचा दुसरा सामना पाहायला मिळतोय. गरुड किंग विरुद्ध बिरसा ब्रिगेड. नाणेफेकी जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण मात्र स्वीकारलं गेलंय. यावेळेला पहिला चेंडू अवांतर चेंडू पाहायला मिळतो, वाईट चेंडू आणि अतिरिक्त धाव्याने मात्र संघाचा श्रीगणेश होत असताना पाहायला मिळतोय. ओके, यावेळेला पुढचा चेंडू इथून आपण जर पाहिलं तर पुन्हा एकदा वाईट चेंडू पाहायला मिळतोय. सलग 2 वाईट चेंडू येत असताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्येचा जर विचार केला तर धावसंख्या दोन्ही आकड्यावरती पाहायला मिळेल. इथून मात्र चांगल्या लाईन लेंथवरती गोलंदाजी करणं गरजेचं असेल. यावेळेला हलक्यात खेळून काढला, 1 धाव परिपूर्ण केली जाईल. या एकेरीवरती मात्र समाधान मानावं लागेल. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या 3 आकड्यावरती. पहिले सलग 2 चेंडू वाईट पाहायला मिळाले, त्यानंतर एक सिंगल धाव. बघ यावेळेला पुढचा चेंडू पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न होता. इथून जर पाहिलं तर डॉट चेंडू. धावसंख्या जर पाहिली तर आतापर्यंत 2 चेंडू मध्ये 3 धावा समवल्या गेल्यात. गोलंदाजी मार्गावरती ऋतिक पाहायला मिळतोय. यावेळेला बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय. 1 धाव परिपूर्ण केली गेले. एकेरीवरती समाधान आणि 1 धावेने धाव फलक पुढे सरसावला. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या 4 या आकड्यावरती. बघ यावेळेला पुढचा चेंडू. यावेळेला फटका फसलाय. क्षेत्ररक्षक विजय इथून मात्र कुठली चुकी करणार नाही. फलंदाज मात्र बाद होत असताना पाहायला मिळतो. पहिला झटका लागतोय. इथून जर आपण पाहिलं तर अजय बाद झाला. त्याच्या नवीन फलंदाज रोहित मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पहिले 2 चेंडू वाईट हाताळले गेले, त्यानंतर सिंगल, त्यानंतर आपण जर पाहिलं तर डॉट चेंडू, त्यानंतर पुन्हा एकदा सिंगल आणि त्यानंतर मात्र मोठा झटका लागलाय तो म्हणजेच गरुडा किंग संघाला. यावेळेला पुढचा चेंडू पुन्हा एकदा ऋतिक तयार गोलंदाजी मार्गावरती पाहायला मिळतं. रोहित स्ट्राईक एंडला. यावेळेला हलक्यात खेळून काढलाय क्षेत्ररक्षक आहे. परंतु डॉट चेंडू. जर आपण पाहिलं तर आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ जर धावसंख्या पाहिली तर 4 एक गड्याच्या मोबदल्यात पाहायला मिळते. तो या षटकातला शेवटचा चेंडू असेल. इथून जर पाहिलं तर फलंदाजाने मात्र चेंडू जाऊन दिला षटकाच्या हातात. वाईट चेंडू आणि या षटकातला तिसरा अवांतर चेंडू पाहायला मिळतोय. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या 5 या आकड्यावरती. याही वेळेला पुन्हा एकदा आपण जर पाहिलं तर पंच आमच्यापर्यंत दर्शवतात वाईट चेंडू. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या जाऊन पोहोचेल 6 या आकड्यावरती. आपण जर पाहिलं तर आतापर्यंत 4 वाईट चेंडू हाताळले गेल्यात. यावेळेला बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय. स्लिपचं क्षेत्ररक्षक इथे कुठली चुकी होणार नाही. आपण जर पाहिलं तर रनआउटच्या स्वरूपात रोहित मात्र बॅक टू द डगआउट.
आपण जर पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये मात्र 6 धावा खर्च केल्या गेल्या आणि 2 महत्वाचे गडी बाद. आणि 6 धावांमध्ये मात्र आपण जर पाहिलं तर 4 अतिरिक्त धावा यावेळी हलक्यात आपण जर पाहिलं तर खेळून काढली. चेंडूला 1 धाव परिपूर्ण केली जाईल आणि 1 धावेने धावफलक पुढे सरसावेल. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या जाऊन पोहोचले 7 2 गड्याच्या मोबदल्यात. आणि आपण जर पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये 4 अतिरिक्त धावा खर्च केल्या गेल्या होत्या वाईटच्या स्वरूपात. आपण बॅटने पाहिलं तर मात्र 2 धावा जमवल्या गेल्या होत्या. यावेळेला पुन्हा एकदा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक तिथे कुठली चुकीवर नाही. फलंदाज बॅक टू द डगआउट डीजे. जर पाहिलं तर राजेश मात्र बाद झाला. त्याच्या नवीन फलंदाज अक्षय मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. बघूया यावेळेला पुढचा चेंडू गोलंदाजी मार्कवरती विजय पाहायला मिळतोय. यावेळेला आपण जर पाहिलं तर फाईन लेगच्या दिशेने फटका सजवलाय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आणि धावसंख्या 1 ने भर. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजे 8 आकड्यावरती. आणि आतापर्यंत गोलंदाजीच्या माध्यमातून काही कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते. पूर्णपणे बांधून ठेवले गेले फलंदाजांना. 3 महत्वाचे मोहरे मात्र टिपले गेलेत. यावेळेला चेंज ऑफ पेसचा चेंडू पाहायला मिळतोय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव परिपूर्ण केली जाईल. एकेरीवरती मात्र समाधान मानावं लागेल. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या जाऊन पोहोचले 9 या आकड्यावरती. षटक क्रमांक 2 मार्गस्थ. आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती एकेरी धाव, त्यानंतर विकेट, त्यानंतर एकेरी धाव, चौथ्या चेंडूवरती एकेरी धाव. यावेळेला चांगला फटका सजवला गेलाय. 1 धाव परिपूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न असेल का? यस नो. परंतु इथून जर पाहिलं तर दोन्ही फलंदाज आपापल्या क्रीजमध्ये पाहायला मिळतात सुरक्षित. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या डबल डिजिटमध्ये 10 या आकड्यावरती पाहायला मिळते. यावेळेला शेवटचा चेंडू असेल या षटकातला. बघूया यावेळेला फलंदाज मात्र क्लीन बोल्ड फलंदाज बाद होताना पाहायला मिळतो. तिथपर्यंत ऐकूया एक सुमध्ये घेऊन यावेळेला पहिला चेंडू पुन्हा एकदा फटका फसलाय. ऋतिक तिथे मात्र पाहायला मिळतोय. इथून जर आपण पाहिलं तर 2 क्षेत्ररक्षकांची एकमेकांना धडक लागताना पाहायला मिळते. झेल मात्र धरतीला दान केला गेलाय. धावसंख्या जर पाहिली तर 2 ने पुढे सरसावली जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 12 या आकड्यावरती. यावेळेला पुढचा चेंडू षटक क्रमांक 3 मार्गस्थ गोलंदाजी मार्गमध्ये रोहित पाहायला मिळतोय. यावेळेला पुन्हा एकदा आपण जर पाहिलं तर डॉट चेंडू आणि धावसंख्या मात्र स्थिरावली जाईल 12 आकड्यावरती. षटक क्रमांक 3 मार्गस्थ पाहायला मिळते. आतापर्यंत विचार केला तर 12 धावा आणि महत्वपूर्ण 4 गडी मात्र तंबूच्या आसराला परतवले गेल्यात. बघू यावेळेला षटकाचा तिसरा चेंडू असेल आणि या वेळेला रिव्हर्सचा फटका अटेंड केला गेला आहे. परंतु इथून जर पाहिलं तर
यास फलंदाज रनआउट स्वरूपात टप्पूच्या असला परतला जाईल तिथपर्यंत ऐकूया सुमधुर धून डीजे. धन्यवाद डीजे. नवीन फलंदाज लेफ्ट हँड फलंदाज पाहायला मिळतोय हरेश. इथून जर आपण पाहिलं तर 5 गडी मात्र बाद झाल्यात. आतापर्यंत 30 षटक प्रगतीपथावर पाहायला मिळते. 3 चेंडू फेकून झाल्यात. स्ट्राईकला संजय पाहायला मिळतोय. नॉन स्ट्राईकला हरेश. या 2 फलंदाजाला मात्र जिम्मेदारी बचावावी लागेल. आपल्या संघासाठी चांगली भागीदारी करावी लागेल. यावेळेला चेंडू मात्र खालती राहिलाय. कुठलाही बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. डॉट चेंडू. अजूनही येणाऱ्या 8 चेंडू मध्ये किती धावा जमवल्या जातील. धावसंख्या मात्र स्थिरावली गेली 12 या आकड्यावरती. इथून येणाऱ्या 8 चेंडूवरती 15 धावा तरी जमवाव्या लागतील सन्मानजनक स्कोर पर्यंत पोहोचायचं असेल तर. ओके, यावेळेला पुढचा चेंडू. यावेळेला पुन्हा एकदा आपण जर पाहिलं तर झेलची संधी होती परंतु 1 धाव परिपूर्ण केली गेले आणि 1 धावेने धाव फलक जर पाहिलं तर पुढे सरसावेल 13 या आकड्यावरती. आपण जर पाहिलं तर या षटकातला शेवटचा चेंडू असेल. आणि आता स्ट्राईक एंडला मात्र हरेश पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय आणि इथून आपल्या संघाची जिम्मेदारी मात्र खांद्यावर घ्यावी लागेल. बघ, यावेळेला षटकातला शेवटचा चेंडू. इथून जर आपण पाहिलं तर फटका फसलाय. यष्टिरक्षकाकडून चुकी पाहायला मिळते. 1 धाव मात्र परिपूर्ण केली जाईल. एकेरीने धाव फलक जर पाहिलं तर धाव फलक जाऊन पोहोचेल 3 षटका अखेरच 14 या आकड्यावरती. कोलगेट मॅक्स फ्रेश मध्ये आहेत आयसी कूलिंग क्रिस्टल्स. षटक क्रमांक 4 मार्गस्थ गोलंदाजी मार्कवरती स्वप्नील पाहायला मिळतोय. यावेळेला आकुटापर्यंत चेंडू होता. तिथून जर आपण पाहिलं तर मिस फिल्डिंग पाहायला मिळाली आणि 1 धाव परिपूर्ण केली जाईल. आणि एकीने धाव फलक पाहिलं तर पुढे सरसावेल 15 या आकड्यावरती. बघू यावेळेला पुढचा चेंडू. इथून जर पाहिलं स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न होता परंतु डॉट चेंडू पाहायला मिळेल. अजूनही येणाऱ्या उर्वरित 4 चेंडू मध्ये किती धावा जमवल्या जातील. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या 15 वरती स्थिरावली गेले. एकही फलंदाजाच्या माध्यमातून आपण चौकार षटकार पाहायला मिळाला नाही. बघू यावेळेला पुढचा चेंडू. इथून आपण जर पाहिलं तर पुन्हा एकदा फटका फसलाय. कुठली चुकी करणार नाही क्षेत्ररक्षक. इथून मात्र घेतली झेल आणि फलंदाज संपतोय खेळ. डीजे. बघू यावेळेला पुढचा चेंडू. इथून आपण जर पाहिलं तर चांगला फटका सजवलाय. 1 धाव परिपूर्ण केली गेलाय. चेंडू मात्र थांबला गेलाय आणि एकच धावेवरती समाधान मानला गेलाय. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या 16 या आकड्यावरती.
उर्वरित येणाऱ्या 2 चेंडूमध्ये किती धावा जमवल्या जातील अजून. लोअर स्कोर मॅच मात्र पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला फ्लिकचा फटका. शतरक्षक मात्र आहे ते एक धाव परिपूर्ण केली जाईल. एकेरीवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या जाऊन पोहोचेल 17 या आकड्यावरती. 17 धावा आतापर्यंत झाल्यात आणि षटकातला शेवटचा चेंडू असेल. या चेंडूवरती मोठा फटका सजवला जाईल का? आखोट्याबद्दल चेंडू होता, पुन्हा एकदा फटका फसला. इथून मात्र कुठलीही चुकी करणार नाही फलंदाज. बॅक टू द डगआउट. 4 षटकाखेरीज धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या 17, 18 धावांचं लक्ष मात्र उभारलं गेलंय. धन्यवाद. मेरा सुझाव कोलगेट टोटल, ये जर्म बिल्डअप से लड़ने में 3 गुना बेहतर. चला यापुढे होणारा सामना रुद्र किंग आणि वेदश्री फायटर्स या दोन्ही संघांना नाणेफेकीसाठी यायचा आहे. रुद्र किंग वर्सेस वेदश्री फायटर्स या दोन्ही संघांना नाणेफेकीसाठी यायचं आहे. नक्कीच इनिंग ब्रेक मध्ये मात्र नाणेफेकीच केली जाईल. चला सामन्याला सुरुवात करूया. विजय आणि जयराम अशी जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. यावेळेला पहिला चेंडू तू पाहिलं तर नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला, एक धाव परिपूर्ण केली जाईल. दुसऱ्याचा प्रयत्न असेल का? यस नो. परंतु इथून जर पाहिलं तर थोडंसं लेझी पाहायला मिळालं क्षेत्ररक्षक आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या गेल्यात. आणि या दुहेरीने आपण जर पाहिलं तर संघाचा सरीगणेशा होत असताना पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवरती अजय पाहायला मिळतोय. बघू यावेळेला पुढचा चेंडू. इथून आपण जर पाहिलं तर पुन्हा एकदा चांगला फटका सजवलाय. लॉंग ऑनला कुठला क्षेत्ररक्षक नाही, एक धाव परिपूर्ण केले. दुसऱ्याचा प्रयत्न असेल का? तर यस डेफिनेटली इथून 2 धावा परिपूर्ण केल्या जातील आणि 2 धावेने धावसंख्या पुढे सरसावेल. धावसंख्येचा जर विचार केला, धावसंख्या जाऊन पोहोचेल 4 या आकड्यावरती. आता मात्र येणारे आपण जर पाहिलं तर बघू यावेळेला पुन्हा एकदा आपण जर पाहिलं तर हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू, एक धाव परिपूर्ण केली जाईल आणि एकीने धाव फरक जर पाहिलं तर पुढे सरसावेल. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या 5 या आकड्यावरती. 18 धावांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत चांगली सुरुवात पाहायला मिळते दोन्ही फलंदाजांच्या
स्ट्राईक एंडला पाहिलं तर जयराम पाहायला मिळतोय. यावेळेला पुढचा चेंडू जर आपण पाहिलं तर चांगला फटका सजवलाय, कलाईचा इस्तेमाल केला, मनगडाचा वापर केला गेलाय आणि हा येतोय चौकार. डीजे यावेळेला पुन्हा एकदा आपण जर पाहिलं तर खराब चेंडू पाहायला मिळतोय. पंच दर्शक वाईट चेंडू, अतिरिक्त धावसंख्येचा विचार केला धावसंख्या 10 या आकड्यावरती पाहायला मिळते. यावेळेला पुढचा चेंडू लेफ्ट हँड फलंदाज जयराम पाहायला मिळतो स्ट्राईक एंडला. यावेळेला पुन्हा एकदा मनगडाचा वापर केला गेलाय, चांगला फटका सजवलाय, एकदा परिपूर्ण केली गेली. दुसऱ्याचा प्रयत्न असेल इथून जर पाहिलं तर नक्कीच पंच दर्शवतील की ह्या 4 धावा आणि 4 धावांनी धावसंख्या पुढे सरसवली. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या जाऊन पोहोचेल 14 या आकड्यावरती. आतापर्यंत काही कमालची सुरुवात पाहायला मिळाली, पण जर विजयचा विचार केला तर विजयच्या बॅटमधून 4 धावा आता पण जमवल्या गेल्या. बघ यावेळेला पुढचा चेंडू लोअर फुलटचा चेंडू पाहायला मिळाला, चांगला फटका सजवला, एक धाव परिपूर्ण केली जाईल. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या जाऊन पोहोचेल 15 आकड्यावरती. दुसऱ्याचा प्रयत्न असेल का तर इथून डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता, परंतु 2 धावा परिपूर्ण केल्या जातील. या दुहेरीने धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचले ती म्हणजे 16 या आकड्यावरती. नक्कीच इथून आपण जर पाहिलं तर येणाऱ्या 18 चेंडूमध्ये 3 धावेची आवश्यकता असेल मैदानाच्या आतमध्ये. सामना मात्र एकतर्फा पाहायला मिळतोय. बघू यावेळेला षटक क्रमांक 2 मार्गस्थ पहिला चेंडू लोअर फुटचा चेंडू, तर चांगला फटका सजवला आहे, एक धाव परिपूर्ण केली जाईल. दुसऱ्याचा प्रयत्न असेल का तर यस इथून 2 धावा परिपूर्ण केल्या जातील आणि 2 धावांनी धावसंख्येचा विचार केला धावसंख्या जाऊन पोहोचेल 18 या आकड्यावरती. आता मात्र येणारे 17 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता. तर मात्र आपण जर पाहिलं तर चांगला चेंडू हाताला गेलाय, डॉट चेंडू. यावेळेला पुढचा चेंडू इथून आपण जर पाहिलं तर खराब चेंडू आणि इथून सामना मात्र विजयी होत असताना पाहायला मिळतोय. संघ बिरसा ब्रिगेड संघ मात्र विन होतोय.